टायगर ऑपरेशनपेक्षा अपमान. ऑपरेशनचा विचार करा. महाराष्ट्रातील सद्यस्थितीतील बदलत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माजी राज्यमंत्री तथा माजी आमदार सुबोध सावजी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक खळबळजनक खुले पत्र लिहिले आहे. राजकारणात टायगर ऑपरेशनपेक्षा अपमान ऑपरेशनचा गांभीर्याने विचार करा, असा थेट सल्ला देत सावजी यांनी सत्ता, जनाधार आणि कार्यकर्त्यांच्या सन्मानाच्या प्रश्नांकडे उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. या पत्रामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात आता नव्या चर्चांना उधाण आले आहे. सुबोध सावजी यांनी पत्रात म्हटले आहे की पक्षफोडीनंतर मुख्यमंत्रीपद आणि त्यानंतर उपमुख्यमंत्रीपद मिळवण्यात एकनाथ शिंदे यांना यश आले असले तरी जनतेमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र भावना उमटत आहेत. टायगर ऑपरेशनच्या माध्यमातून अनेक खासदार आणि आमदार आपल्या गटात आणणे ही मोठी राजकीय कामगिरी असली तरी दुसरीकडे कार्यकर्त्यांचा अपमान होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे. आज मी हे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांना दिलं. याचा विषय असा आहे, टायगर ऑपरेशन व अपमान ऑपरेशन. तसं पाहिलं तर एकनाथराव शिंदे आणि मी आमचे कुठे संबंध आले नाही, एकमेकाला ओळखत नाही. कदाचित मी त्यांच्या नावाचा चांगला परिचय आहे, ते माझं नावाने परिचित आहेत का नाही हे मला सांगता येत नाही. 1995पर्यंत मी 3 वेळेला आमदार, नाईक साहेबांच्या कार्यकाळात राज्यमंत्री होतो. 1990 साली मी प्रतापराव जाधवांना पाडलं. शिवसेना उदय झाली 1995ला. त्यानंतरच एकनाथराव शिंदे हे सत्तेत आले. वाढत 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 मुख्यमंत्री झाले, आता उपमुख्यमंत्री आहे. मी काँग्रेस विचारसरणीचा पक्का, एकनाथराव शिंदे हे शिवसेनेच्या विचारसरणीचे पक्के. आपण आपला पक्ष सोडून मुख्यमंत्री झालात, सहकारी मंत्री झाले. 2024ला निवडणूक झाली विधानसभेची आणि लोकसभेची. त्यातही आपण आपल्या पक्षाच्या गटाच्या वतीनं निवडणूक लढली. परंतु यावेळेला आपण उपमुख्यमंत्री झाला व काही मंत्री झाले आपले मित्र व एकच खासदार केंद्रात राज्यमंत्री झाले. अपमान नाट्य इथूनच सुरू झालं आपलं. इतकंच काय, आपल्याला उपमुख्यमंत्रीपद भेटलं. आता आपण ऑपरेशन टायगर केलं. मान्य आहे, आपण फार मोठं यश कमावलं, दबदबा दिसला आपला. परंतु राज्याने हेही एक पाहिलं की आपल्या मंत्रिमंडळातील आपले सहकारी नामदार शंभूराज देसाई यांच्या जिल्ह्यात आज हे मंत्री असताना यांना पोलीस खात्याने मारलं, फरफटत ओढत नेलं, हाताला इजा झाली आणि यांनी हा सगळा प्रकार विधानसभेत कथन केला. आपण यांना काही संरक्षण देऊ शकले नाही, याचा आपण बदला घेऊ शकले नाही. हे झालं दुसरं अपमान